अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा। किल्ले रायगडासह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं नियोजन। रायगड किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित, तर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल आणि अवजड वाहनांना प्रमुख मार्गांवर बंदी। मुंबईतील मुलुंडमध्ये परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा एकदा पेटला। परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी, राज ठाकरेंबाबत उद्धट भाषा, रिक्षा चालकाला मनसे स्टाईल दणका। मनसेच्या केंद्रीय समितीमधील 2 समित्यांची आज बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसमोर अहवाल सादर करणार। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर सत्ताधारी पक्षाच्या वाटेवर। स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारत येत्या आठवड्यामध्ये पक्षप्रवेश होणार, सूत्रांची माहिती। आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि आता अनुसूचित जाती घटकांसाठीचा निधी, लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वळवल्याची माहिती। नागपूरकर दुहेरी संकटात। नागपूरमध्ये कोरोनानं दोघांचा तर स्वाईन फ्लूनं एका रुग्णाचा मृत्यू। मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहाराच्या प्रकरणी ईडीची मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी। आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडून स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासालाही सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। चिनाब आणि अंजीपुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। विविध विकास कामांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।